शनिवारी हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे आमच्या मंडळाची जोरदार तयारी चालू होती आणि त्यात आमच्या मंडळाचं नावच बजरंग बलींच्या नावानं आहे, जे हनुमान मित्र मंडळ मंदूर. मग आता आदल्या दिवशी संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम पण ठेवलेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या सरकारने मी बजरंग बलींचं दर्शन घ्यायसाठी गावात निघालो. हनुमान जन्मोत्सवाची तयारी तर एकदम जोरदार झालेली. मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आमच्या सरकारने बजरंग बलींचे दर्शन घेतलेलं, तर त्या व्हिडिओवर लय कमेंट आलेले की महिलांनी बजरंग बलींच्या मंदिरात जायचं नसतं या. आता हे कितपत खरं आणि कितपत खोटं तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. आमच्या जय हनुमान मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे पहिलीच प्रीमियम लीग भरवल्या आणि संपूर्ण गावाला महाप्रसादाचं जेवण पण ठेवलेलं. आमच्या गावात एवढी कडक कट पिणारी एकच फट्टी आहे. गडी 4-5 दुरून वाढल्याशिवाय काही जागेनं उठत नाही. आता दुपारी जेवून झाल्यावर मंडळाचं सगळं कार्यकर्ते म्हणले की नदीला पवायला जायचं. मला काय पवायला येत नाही, त्यामुळे मी काटाळीला आंघोळ करीतो. पण शेवटी कार्यकर्त्यांनी मला आज नदीत उडीत नेला आणि शेवटी बुडीवलाच. आमच्या गावात बघा बजरंग बलीची 2 मंदिर आहेत, एक गावात आहे आणि एक नदी काठाला आहे. आता संध्याकाळी आमच्या मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे मिरवणूक पण काढायची होती. त्यासाठी अशी पारंपरिक हलगी बोलवलेली.